चीक दुधाचं सेवन हेच बाळाचं पहिलं लसीकरण. डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांचं प्रतिपादन. संत गजानन नर्सिंगमध्ये जागतिक स्तनपान सप्ताह. प्रसूतीनंतर प्रथमच आईला येणारं दूध हे घट्ट आणि पिवळसर असतं. अर्धा तासाच्या आत बाळाला स्तनपान देण्यासाठी आग्रही असलं पाहिजे. हे स्तनपान बाळासाठी अमृत आहे. यामुळे बाळाचं जंतू संसर्गापासून संरक्षण होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून हेच दूध बाळाचे पहिले लसीकरण असल्याचं मत गडिंग्लज तालुका स्त्रीरोग प्रसूती संघटनेच्या अध्यक्षा आणि महागाव येथील संत गजानन महाराज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांनी मांडलं. त्या गडिंग्लज तालुका स्त्रीरोग प्रसूती असोसिएशन आणि संत गजानन नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्त आयोजित पथनाट्य उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. डॉक्टर चव्हाण पुढे म्हणाल्या, मातेचं दूध हे बाळासाठी आवश्यक पोषण मूल्याचं स्रोत आहे. बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं मेद, कर्बोदकं, प्रथिनं, जीवनसत्व आणि खनिज हे घटक त्यात योग्य प्रमाणात असतात. त्यामुळे बाळाच्या मेंदूचा विकास होण्याबरोबरच त्यांची प्रतिकार शक्तीही वाढते. त्यांचे अनेक आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते. स्तनपानाचा फायदा बाळाबरोबर आईलाही होतो. यामुळे आई आणि बाळामधील भावनिक बंध घट्ट होण्यास मदत होते. स्तनपानाचे अनेक फायदे असताना अजूनही काही महिलांमध्ये गैरसमज आहेत, ते दूर होणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण, पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून स्तनपानाचं महत्त्व, मातेचा आहार याविषयी माहिती दिली. यासाठी हॉस्पिटल आवारातील महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सप्ताहानिमित्त 7 ऑगस्टपर्यंत दररोज महागाव, नेसरी, नूल, गडिंग्लज परिसरातील वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयात हा उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी डॉक्टर सुप्रिया रुद्राबगोळ, डॉक्टर सीमा पाटणे, डॉक्टर सुरेश कदम, डॉक्टर गौरी गणपते, प्राचार्या सुजाता शेबाळे, प्राचार्य गजानन हत्रोटी, प्राध्यापिका स्टेपी करवीन कोप्पा, प्राध्यापिका कविता जाधव, प्राध्यापिका नेहा शास्त्री यासह नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य मिळतंय.